नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, इंडियन रेल्वेमध्ये आणखीन एक नवीन जाहिरात आलेली आहे. मित्रांनो, ही जी जाहिरात आहे त्या टेक्निशियनच्या ज्या पोस्ट आहेत ग्रेड 3च्या त्यासाठीची ही जाहिरात आलेली आहे. ही जाहिरात मित्रांनो 10वी 12वी आणि ITI ज्यांचं पास झालेले आहे अशा विद्यार्थ्यांसाठीची अतिशय चांगली ही भरती आलेली आहे. जवळपास मित्रांनो 9144 जागा ज्या आहेत एवढ्या जागा इथं रेल्वेमध्ये भरल्या जाणार आहेत. याबाबतची जी माहिती आहे ती सविस्तर माहिती मित्रांनो आपल्याला या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. म्हणजे तुम्हाला रेल्वेमध्ये ग्रेड 3 चे जे टेक्निशियनच्या ज्या पोस्ट आहेत त्या सर्व पोस्ट बाबतची सविस्तर माहिती तुम्हाला मिळून जाणार आहे. आणि माझी एक तुम्हाला मित्रांनो विनंती राहील, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा. म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. तर मित्रांनो, ही जी भरती आहे ही भरती कधीपासून ओपन होणार आहे? आपल्याला या भरतीचे जे फॉर्म आहेत ते फॉर्म आपल्याला 2 ऑक्टोबर 2024 पासून ते 16/10/2024 पर्यंत हे फॉर्म आपल्याला काय करायचे आहेत, भरायचे आहेत. ऑनलाईन तुमच्याकडून या ठिकाणी ऍप्लिकेशन मागवलेले आहेत. तारीख पुन्हा एकदा लक्षात ठेवा, 2/10/2024 ते 16/10/2024 पर्यंत आपल्याला हे ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म भरायचे आहे. याच्यासाठी आपल्याला मित्रांनो 17/10/2024 ते 21/10/2024 पर्यंत आपल्याला आपल्या फॉर्म मध्ये जर काही करेक्शन करायचं असेल तर हे पुढचे 5 दिवस आपल्याला इथं करेक्शन करण्यासाठी देण्यात आलेले आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यासाठी फक्त परीक्षा फी जी आहे ते 250 रुपये एवढी परीक्षा फी इथं आकारण्यात आलेली आहे. परीक्षा फी ही अतिशय कमी देण्यात आलेली आहे, ते इथं लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो. वेगवेगळ्या पदांसाठीची ही भरती असणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला फॉर्म भरत असताना काय अडचणी आल्या तर त्याच्यासाठीचे हे हेल्पलाईन नंबर देण्यात आलेले आहे बघा. त्याचबरोबर आपल्याला इथं ईमेल आय डी ही देण्यात आलेला आहे. त्या ईमेल आय डी वरती सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत तुम्ही काय करू शकता, याच्या ठिकाणी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला फॉर्म भरत असताना काय अडचण आल्या तर. बघा, ही जी जाहिरात आहे ती जाहिरात 27/9/2024 रोजी मित्रांनो ही पब्लिश झालेली आहे. आणि इथं तुम्ही पाहू शकता की प्रत्येक पोस्टसाठी किती जागा देण्यात आलेल्या आहे. इथं बघा वेगवेगळ्या पोस्ट आहेत. इथं तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीनं पोस्ट देण्यात आलेल्या आहे. इथं टेक्निशियन ग्रेड 3 टेलिकॉम आहे. इथं तुम्हाला क्वालिफिकेशन ही त्याचं देण्यात आलेलं आहे. इथं तुमचं 10+2 म्हणजे 12वी तुमचं शिक्षण आवश्यक आहे, हे इथं लक्षात घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुमचं ITI झालेला असला पाहिजे इलेक्ट्रॉनिक्समध्ये किंवा वायरमनचा ITI असेल तर चालणार आहे. टेक्निशियन ग्रेड 3 टेलिकॉम, त्याच्यानंतर टेक्निशियन ग्रेड 3 कारपेंटर साठीची ही पोस्ट आहे. त्याच्यानंतर बघा टेक्निशियन ग्रेड 3 इलेक्ट्रिकल त्याची ही पोस्ट आहे. ही जी भरती आहे ही वर्क स्टेशन मध्ये आणि जे काही प्रोडक्शन युनिट आहे त्यांच्यासाठीची ही भरती आहे, हे इथं लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो. बघा खूप सगळ्या पोस्ट या इथं देण्यात आलेल्या आहे. ही जी काही PDF आहे ती PDF मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देणार आहे, तर तुम्ही तिथं जाऊन पाहू शकता. तर मित्रांनो आपल्याला पाहायचं आहे की मुंबईमध्ये याच्यातील किती पोस्ट आहेत. बघा पूर्ण भारतभर ही भरती असणार आहे, तर आपल्याला पाहायचं आहे की मुंबईमध्ये किती पोस्ट आहेत. बघा मुंबईमध्ये टेक्निशियन ग्रेड 1 सिंगल, त्याच्यानंतर टेक्निशियन ग्रेड 1 सिंगल त्याच्या काय पोस्ट आहेत तिथं बघा सगळ्या पोस्टची नावं दिलेली आहेत. जवळपास बघा किती पोस्ट आहेत, या 18 पोस्ट ज्या आहे त्या मुंबईमध्ये आहे. आणि एकूण जागा किती आहेत मुंबईमध्ये बघा 1284 जागा ह्या मुंबईमध्ये एकट्या देण्यात आलेल्या आहे. तुम्ही बाकीच्याही राज्यांमध्ये फॉर्म भरू शकता, परंतु ज्या विद्यार्थ्यांना मुंबईमध्ये फॉर्म भरायचा आहे, महाराष्ट्रामध्ये फॉर्म भरायचा आहे, त्यांच्यासाठी जागा बघा किती आहेत 1284 जागा तिथं देण्यात आलेल्या आहे. कास्ट कॅटेगरीनुसार त्याचं बायफर्गेशन कशा पद्धतीनं करण्यात आलेलं आहे तेही तुम्ही इथं पाहू शकता मित्रांनो. तर ही रेल्वेतील टेक्निशियन साठीची सगळ्यात मोठी भरती आहे. तुम्हाला इथं क्वालिफिकेशन ही देण्यात आलेलं आहे, तेही तुम्ही पाहू शकता. पोस्ट खूप सगळे असल्यामुळं प्रत्येक पोस्ट मी तुम्हाला इथं मित्रांनो डिटेलमध्ये काय करणार नाही, एक्सप्लेन करणार नाही. परंतु एक लक्षात ठेवा, सर्व जे ITI चे ट्रेड आहेत, इलेक्ट्रिशियन असू द्या, वायरमन असू द्या, फिल्टर असू द्या, फिटर, इलेक्ट्रिशियन, वायरमन, मेकॅनिकल, कारपेंटर, ह्या ज्या काही सगळे
ITIचे जे ट्रेड आहेत त्या सर्व ITIच्या ट्रेडसाठीची ही भरती आहे। 10वी+2 म्हणजे तुमचं कमीत कमी 12वी शिक्षण किंवा 10वी शिक्षण झालं असेल तरी इथं चालणार आहे, परंतु तुमचा ITIचा ट्रेड झालेला असला पाहिजे स्पेसिफिक त्या कॅटेगरीचा, म्हणजेच इलेक्ट्रिशियन, वेल्डर, फिटर, वायरमन याच्यातील कोणताही तुमचा एक कोर्स झालेला असला पाहिजे। सर्व कोर्ससाठीची ही भरती आहे, हे लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो। आपली जी काही इंडियन रेल्वेची वेबसाईट आहे त्या वेबसाईट वरती आपल्याला 2 तारखेपासून फॉर्म उपलब्ध होणार आहे। तर आपण काय करायचं आहे, 2 तारखेपासून इथं फॉर्म भरायचा आहेत। जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी हे फॉर्म भरायचे आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला, या भरतीबाबत आणखीन काही तुमच्या मनामध्ये शंका असतील तर तुम्ही मला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।